साईनाथांच्या या जन्मभूमी पाथरीमध्ये महाराष्ट्र शासनाने बाबांच्या मंदिरासाठी विकास आराखड्यास 91,80,00,000 रुपये या ठिकाणी निधी मंजूर केला आणि या आनंदाचा उत्सव म्हणून बाबांच्या या पवित्र भूमीमध्ये ज्या चरणाचा स्पर्श या गावच्या मातीला झाला आणि ही गावची माती अतिपवित्र होऊन गेली असं हे साई तीर्थ धाकटी पंढरी म्हणायला हरकत नाही। साईनाथांचे चरण या पाथरी गावाला लागले आणि खऱ्या अर्थानं असं म्हणायला हरकत नाही अयोध्येत रामाला नाही भेटला आणि पाथरीत साई रामाला नाही भेटला असं म्हणायला हरकत नाही। जगाचा मालक मर्यादा पुरुषोत्तम अयोध्येत भगवान रामचंद्रांना नाही भेटला आणि पाथरीमध्ये जन्मभूमी म्हणून त्या पाथरी गावाला नाही भेटला। विठ्ठल या पाथरी गावात मी पंढरी पाहिली, या पाथरी गावात मी पंढरी पाहिली, साई बाबा अवतरले पाथरी पंढरी माझी साई माऊली रामानी जानकी आहे तिच्या चरणी, या पाथरी गावात मी पंढरी पाहिली, या पाथरी गावात मी पंढरी पाहिली, साई बाबा अवतरले पाथरी पंढरी साई बाबा अवतरले पाथरी पंढरी साई बाबा अवतरले मला नाही वाटत एकदा इथून पुढे कोणाला पंढरपूरला सुद्धा जायची गरज पडत असेल। धाकटी पंढरी म्हणजे या पाथरीचं तीर्थ आणि शिर्डी इतकंच श्रेष्ठत्व या पाथरी भूमीचं आहे। साईनाथ शिर्डीला नंतर गेले, आधी पाथरीमध्ये प्रगट झाले। कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, चंद्रपूर भंडारा अनेक ठिकाणी असतील, एके ठिकाणी कीर्तन होतं की त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी द्वारकामाई जिथून साईनाथ प्रगट झाले कडुनिंब आहे पण पानं गोड लागतात असा तो कडुनिंबाचा वृक्ष, त्यांचं म्हणणंही तिथून साईनाथ प्रगट झाले। खरं तर अवतारी पुरुष असतात, आपलं म्हणणं असतं जन्म इथे झाला आणि जन्म तिथे झाला, ते कुणाच्या बंधनात नसतात, स्वइच्छेने येतात संत आणि स्वइच्छेने जातात। अनेक वर्षापासून असलेला हा या भूमीचा वाद कुठेतरी सर्व भक्ताच्या अंतःकरणाला भक्तीला न्याय मिळाला। शासनाने अनेक प्रकार अनेक मला वाटतं कोट्यवधीचा निधी या ठिकाणी मंजूर झाला, 500 कोटीचा निधी या ठिकाणी 91,80,00,000 काम सध्या पार पडते आणि जनता अथक परिश्रमातून आणि आपण स्वतःची ओळख करून देणं यापेक्षा आजूबाजूच्या लोकांनी आपलं श्रेष्ठत्व सांगणं हे माणसाचं खरं मोठेपण असतं। जो स्वतःचा मोठेपणा स्वतः सांगतो तो माणूस महामूर्ख असतो, पण दुसरे ज्यावेळी तुम्हाला मोठे म्हणतात त्यावेळी तो व्यक्ती खरा मोठा असतो। मला आल्यावर काही भक्तांकडून कळालं की ज्यांच्या स्वतःची ज्यांची पुण्याई नाही पण ज्यांच्या घराची आणि वाडवडिलाची पुण्याई आहे असा धर्म निरपेक्ष नेतृत्व या पाथरी नगरीला लाभलं आणि ते माननीय आमदार श्री बाबाजानी दुराणी साहेब यांच्या स्वरूपाने की त्यांच्या वतीनं या परिसरामध्ये अनेक प्रकारचा त्यांना विकास पुरुष म्हणायला हरकत नाही। हे त्यांनी मला कीर्तनाला बोलवलंय म्हणून मी काय त्यांचे गोडवे गाणं, आमचे कीर्तन ठेवणारे हजारो इथं, हजारो इथं ठेवलं नसतं तर कुठंतरी ठेवलंच असतं, पण दाता तोची एक जाणा जो नारायणा स्मरवी। आज एवढे मंदिर तुम्ही त्याचे साक्षीदार असताल, पाथरी गावामध्ये एवढी मंदिर असतील, भगवान रामललाचं मंदिर सुद्धा या पाथरी नगरीमध्ये उभारलं गेलं, हनुमंतरायाचं असेल। त्यानंतर या पाथरी गावामध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट माझ्या दृष्टीस पडली की पाथरी गावामध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टीच्या बाबतीत शिस्त, रस्त्याची स्वच्छता, कुठेही कडा कचरा सुद्धा पडलेला नव्हता कुठे,
एवढी स्वच्छता या गावामध्ये, या परिसराचा विकास म्हणून, या परिसरामध्ये विकास पुरुष म्हणून तुमच्या सर्वांसाठी नेतृत्व म्हणून लाभलेले आदरणीय श्री दुराणी साहेब यांच्या वतीनं ठेवलेला आजचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम असताना साधू संत महाराष्ट्राच्या मातीला कळाले नाहीत, असताना साईनाथांना सुद्धा त्रास सहन करावा लागला, चरित्रात उल्लेख येतो. असताना कोणी दारात उभं करू दिलं नाही. कधी कधी साईनाथांच्या झोळीमध्ये भिक्षा सुद्धा लोकांनी घातली नाही. दिवाळी साजरी करायची होती, साईबाबांना एकदा दिवा लावायचा होता आणि पंथीमध्ये चमचाभर तेल पाहिजे होते. फक्त चमचाभर तेल मागितलं तर शिर्डीवासियांनी चमचाभर तेल सुद्धा साईनाथांना दिलं नाही. बोलू एक वाक्य आता, पाथरीत धाडस करून बोलते बर का. हयातीत असताना चमचाभर तेल मागितलं शिर्डीवासियांकडे तर शिर्डीवासियांनी नाकारलं. पण आज सगळी शिर्डी दररोज साईनाथांच्या जीवावर दिवाळी साजरी करते. आज फोटो पाहतात तो वेगळा असेल, कारण आज साईनाथांचा जो मी सिंहासनावरचा फोटो, जी साईनाथांची मूर्ती पाहिली हुबेहूब अगदी शिर्डीला जशी आहे तशीच आहे. पण साईबाबांचे जुने फोटो जर तुम्ही पाहिले तर केसाला एक रुमाल बांधलेला गुंडाळलेला, त्यानंतर अंगामध्ये फाटकी बंडी, खाली फाटकी लुंगी गुंडाळलेली. बाबांच्या जवळ एक पोतं होतं फक्त फाटकं, द्वारकामाईमध्ये बसण्यासाठी, ते सुद्धा फाटकं. एक जोडी होती कशी तरी माळालेली भिक्षा स्वीकारण्यासाठी, आणि हिवाळ्यामध्ये स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, हद्दीच्या मध्ये स्वतःचं संरक्षण करण्यासाठी थंडीमध्ये सतत द्वारकामाईमध्ये धुनी पेटवलेली असायची. पण असताना हा फकीर एका स्फटिकाच्या दगडाच्या शिडेवरच बसायचा. ही गोष्ट आपण विसरूनही चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये जर श्रीमंत देवस्थान म्हणत असाल तर महाराष्ट्रामध्ये बालाजीच्या नंतर भारतामध्ये आणि त्यानंतर महाराष्ट्रात साईनाथांच्या मंदिराचाच नंबर लागतो. दररोज बातमी येतात की आज साईनाथांना सोन्याचा हार आला, सोन्याचं मुकुट आला, सोन्याचं ताट आलं. शिर्डीवासियांनी तर साईबाबांचं सिंहासनच सोन्याचं करून घेतलंय. पण असताना हा फकीर एक जोडी, एक पोत, डोक्याला रुमाल गुंडाळलेला, एक फाटकी बंडी, ज्याला कशाचीच फिकीर नसते ना, तो खरा फकीर. वाहा वाहारी मौज फकीर आदी, मी माझी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणरी नंतर. एक लक्षात घ्या माझ्या दादांनो, 7 समुद्रापार भारतातून सुद्धा बाहेरून लोक साईनाथांच्या दर्शनासाठी भारतामध्ये येतात. एक लक्षात घ्या, करोडो रुपयांची प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे, पण साईनाथाच्या दारात भक्तीची भीक मागतात. ही फकीराची श्रीमंती आहे का? कदाचित तुमची एखादी काढलेली प्रतिमा जर बिघडली तर तो एखादा चित्रकार व्यवस्थित करेल, पण तुमच्या जीवनामध्ये तुमचं संचित जर बिघडलं तर सद्गुरू शिवाय ते संचित कोणीच व्यवस्थित करू शकत नाही. जमाने में कहां टूटी हुई तस्वीर बनती है, तेरे दरबार में बिगड़ी हुई तकदीर बनती है. तारीफ तेरी निकली है दिल से, तारीफ तेरी निकली है दिल से,
साई देवा तेरे जब नाम लेवा जुदाई साल सारे नहीं तुझको है प्यारे सुने फरियाद सबकी तुझे है याद सबकी बड़ाया कोई छोटा नहीं मायूर से लौटा गरीबों का सहारा अमीरों का गुजारा तेरी रहमत का किस्सा अकबर करेगा पथरी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारा पथरी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारा दर पे सवारी आया है दर पे सवारी ए पथरी वाले साई बाबा आया है तेरे पथरी वाले साई बाबा आया है एवढी बडी लव साई साई लव एवढी बडी साई राम 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 पाथरी वाले साई प्यार करे सब साई साई सबसे प्यार करे मला सर्वांनी प्यार करे सब साई से साई सबसे प्यार करे काय खरं नाही रे तुमचं एवढी बडी लव साई साई लव एवढी बडी मी मायू बाजूला फेकून आणि गड्या साई राम साई राम साई राम साई राम साई राम साई राम असं वा साई राम 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 साई राम म्हणा म्हणा साई राम 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 साई राम माळसापतीनं केलेलं नाव बहाल साई आओ साई काहींचं असं म्हणणं साईनाथ आता हिंदू का मुस्लिम साधूची कोणतीही जात नसते बबड्या थोडे शांत बस रे राजा नंतर तुला चॉकलेट देईन एक मी विठ्ठल साधूची कोणतीही जात नसते साईंना जर तुम्ही मुस्लिम म्हणत असाल साईंना जर तुम्ही हिंदू म्हणत असाल साईनाथाची साधू नदीचं मूळ साधूचं कुळ कोणीही तपासण्याचा प्रयत्न करू नये कोणी म्हणत असेल जर साईनाथ मुस्लिम होते कोणी म्हणत असेल साईनाथ जर हिंदू होते राहणं मशिदीत होतं बरं मस्जिदीत राहतात म्हणून मुस्लिम म्हणाल तर मशिदीला द्वारकामाई म्हणत होते म्हणून जर तुम्ही त्यांना मुस्लिम म्हणत असाल तर ते मुस्लिम बांधवाचा उरूसही भरवत होते अजूनही चंदन महोत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो म्हणून जर तुम्ही त्यांना मुस्लिम म्हणत असाल तर हिंदू भक्तांसाठी रामनवमीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करायचे ते शिर्डीमध्ये अजूनही होतो तो एक वाक्य बोलू तुम्हाला हिंदू आणि मुस्लिम यांचं ऐक्यत्व साधून एक वेगळा भक्ती संप्रदाय निर्माण केला सर्वांच्या अंतःकरणामध्ये एक भावना ज्यांनी जागृत केली आणि सबका मालिक एक असं महाराष्ट्राच्या पाठीवरचं एकच दैवत ते म्हणजे सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज जिथे रामनवमी आणि मुस्लिमांचा उरूस एकाच दिवशी भरतो हिंदूचाही सण होतो आणि मुस्लिमांचाही सण होतो असं एकच आराध्य महाराष्ट्राचं सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज कोणी म्हणत असेल
जर ते मुस्लिमच होते तर रामनवमी उत्सव साजरा करायचे. जर कोणी म्हणेल मग हिंदूच होते, मुस्लिम बांधवांना कुराण वाचायला सांगायचे. म्हणून जर तुम्ही म्हणत असाल ते मुस्लिम होते, तर त्या द्वारकामाईमध्ये अन्नदान केलं जायचे, घंटा वाजली जायची, आणि घंटानाद हा मशिदीमध्ये कधी होत नाही. म्हणून जर तुम्ही त्यांना मुस्लिम समजत असाल तर मुस्लिम धर्मामध्ये काही फर्ज असतात. मला वाटतं 5 फर्ज आहेत, बरोबर आहेत ना साहेब? 5 फर्ज आहेत. त्याच्यामध्ये मला काय 2-3 माहिती येतं. नमाज, अजान, सुन्नत, हज, हे 3 फर्ज मला माहिती आहेत. आणखी 2 कोणते विसरलेत तुम्ही लावून घ्या, नंतर आपण चर्चा करू. हा, रोजा आणि हज. जन्माला आल्याच्या नंतर पहिली सुन्नत, त्यानंतर अजान, त्याच्यानंतर हज, रोजा, आणि 5वा फर्ज नमाज. हे 5 फर्ज मुस्लिम बांधवामध्ये असतात. कर्णछेदन हा जो संस्कार असतो हा मुस्लिम बांधवामध्ये नसतो. बाबांचं कर्णछेदन केलेलं होतं. बाबांची सुन्नत झालेली नव्हती. क्षमा असाव्या, काही गोष्टी मी वादाच्या भोवऱ्यात पडेल. मी अतिशय पवित्र अंतःकरणे तुमच्या समोर काही गोष्टी ठेवते. कोणी मुस्लिम समजत असाल, हिंदूंना ते आपलेशे वाटायचे, मुस्लिमांना सुद्धा ते आपलेशे वाटायचे. पण बाबा ना हिंदू होते ना बाबा मुस्लिम होते. पण बाबांचं एकच वाक्य होतं, ब्रीद वाक्य होतं, अल्लाह मालिक, सबका मालिक एक है. जगामध्ये वेदाने सुद्धा सांगितले एकच ईश्वर, तोच परमात्मा फक्त सत्य आहे. जरी बाकीचं मग येरती माई के दुःखाची. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू विठ्ठला. जगन मिथ्या, बाकीचं जगामध्ये केवळ एका ईश्वराची सत्ता आहे, असे श्री संत साईनाथ महाराज असताना महाराष्ट्राच्या मातीला कळाले नाहीत. हयातीत असताना साधू संतांना त्रास दिला, पण तरी सुद्धा ज्यांनी उसाने मारलं त्याच उसाचा रस पिळून, ज्यांनी आपल्याला मारलं त्यांचं तोंड ज्यांनी गोड केलं, असे या महाराष्ट्राच्या मातीतले संत आहेत, ज्यांनी जगत कल्याणाचं काम फक्त हाती घेतलं. अशा संत भूमीत आपण जन्मास आलो, हे आपलं भाग्य. साधू संताच्या नंतर आपण जन्मास आलो, हे आपलं अहोभाग्य. परमात्म्याने इतर प्रकारच्या युनी निर्माण केल्या, त्याच्यात त्याने तुम्हाला मला माणसाच्या जन्माला घातलं, कुणालाच नाहीत. अशी ज्ञानात्मक प्रबल इंद्रिय दिली. हस्तो पवित्रो यदि दान पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, कंठं पवित्रो यदि नाम घोषो, हृदयो पवित्रो यदि ब्रह्मनिष्ठः. हस्तस्य भूषणं दानं, सत्यकंठस्य भूषणं, श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं, भूषणे किं प्रयोजनम. या 2 हाताची शोभा सांगितली. अडल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करण्यामध्ये, सहकार्य करण्यामध्ये. 2 हाताची शोभा त्याच्या भजनात टाळी वाजवण्यामध्ये. आणि नसेल तुमच्याकडून भजन सहज शक्य होत तर 2 हाताची शोभा अडल्या नडलेल्या गरजू व्यक्तींना सहकार्य करण्यामध्ये करा. धर्मनिरपेक्ष नेतृत्व म्हणजे आदरणीय दुराणी साहेब, मला नाही वाटत त्यांच्याकडे कोणत्या धर्मातला व्यक्ती गेला तर त्या विद्यार्थ्याचं, त्या आडलेल्या व्यक्तीचं काम ते 100% करतातच. मला काही इकडचा अनुभव नाही बरं का साहेब, तुमच्याविषयी मला लोक सांगत होते आल्यानंतर. एवढं मोठ्या मानाचं व्यक्तिमत्व आणि धर्माच्याही पलीकडे जाऊन धर्मनिरपेक्ष भाव ज्यांनी समाजात जागृत केला. 2 हाताची शोभा सांगितली. मला असं वाटतंय साहेब, आपकी तो हो गई हज, आपको कोई यात्रा करने की अब जरूरत ही नहीं. हजारो लोकांची अंतःकरण जर तुम्ही सुखी करत असाल, हजारो लोकांना बेघर होण्यापासून जर तुम्ही वाचवत असाल, आणि बेरोजगार झालेल्या लोकांना जर रोजगार उपलब्ध करून देत असाल, लोकांच्या विकासाची कामं जर करून देत असाल, तर मला असं वाटतं त्या व्यक्तीला त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये वेगळा परमार्थ करायची गरजच नाही. आणि हीच जगद्गुरु तुकोबारांच्या आजच्या अभंगाची पार्श्वभूमी.
जो वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करतो त्याला कोणतीच भक्ती करायची गरज पडत नाही. विठ्ठल साहेब, तुमची जी कामं चाललीत आता ही तुमच्या आई वडिलाच्या पुण्यावर होती म्हणून तुमचं एवढं श्रेष्ठ व्यक्तिमत्व आहे. आता तुम्ही जी पुण्य कमवाल ही पुढच्या पिढीने तुमच्याने भोगणे. कारण आपण आता जी गहू बाजरी खातो ती मागच्या वर्षी पेरलेली आणि आता जी पेरून उगवणारे ही पुढच्या वर्षी खायची आपल्याला. या पुण्यावर तुमचा सगळा प्रपंच आहे. हा राजकारणाचा सगळा प्रपंच आई आणि वडिलांच्या पुण्यावरती उभा राहिला. आणि काय सद्गुरू साईनाथांची कृपा लाभली आणि खरोखर सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेटतील. आता एवढ्या निधीचं मंदिर, कोटीचं मंदिर ज्यावेळी या ठिकाणी उभं राहील आणि बनाएंगे मंदिर, लवकरच बनाएंगे मंदिर. विठ्ठल दोन हाताची शोभा. तारो के तेज में चांद छुपे नाही, सूरज छुपे नाही, बादल छायो रीड बडे रजपूत छुपे नाही, नाणी तू शुद्धीन तू चंदनेन, दाणीन पाणीन तू कंकणीन. नाही तुम्हाला टाळी वाजवत आहेत भजनात. दोन हाताची शोभा. जे का रंजली गांजली त्यासी म्हणी जो आपुले, तुझी साधू ओळखावा देवते तिची जाणावा. किसी के काम जो आए उसी इंसान के घेते है, पराया दर्द अपनाए उसी अजूनही आपल्याकडे प्रार्थना म्हटली जाते. खरा तू एकची धर्म, शेजाऱ्याचे बांध कोरावे. मी कोणावर टीका टिप्पणी करते अशातला भाग नाही. माझे पती जरी कीर्तनकार असले तरी साहेब मी शेतकरीचीच पोरगी, शेतकऱ्याची सून. त्या काळ्या आईत मी लहानाची मोठी झाली. एक वाक्य काळजात उतरून घ्या. ज्याचं खऱ्या काळ्या आईवर ज्याचं प्रेम आहे ना तो कधी गडी बांधाच्या नादी लागतच नाही. तुमच्या 10 एकर जमिनी पडीत पडल्या तर बांधातच काय होतं ते मला कळत नाही अजून. एक वाक्य काळजात उतरून घ्या. किती बांध करू इष्टिटी वाढवा, उपारण्याखाली हात घालू घालू म्हशी का. मी फॉरेन मधून नाही आले. आकडे टाकू टाकू मोटरी चालवा. एक वाक्य काळजात उतरून घ्या. माईबाप ज्याच्या जीवनामध्ये ज्याच्या संपत्तीचा मार्ग चुकला त्याच्या जीवनात त्याच्या संततीचा मार्ग चुकणारच. ही काळ्या दगडावरची रेघ. आणि टाळ्या द्यायच्या असल्या तर कदरल्यावानी देऊ नका, मोकळ्या टाळ्या द्या जरा. काय पात्री येतो तुम्ही. साईबाबाच्या भूमीतले हे गळालेली 500चा कोटी तुम्हाला झेपायचा कसा. तुम्ही 2 कोटीत गळाले, अजून 300 कोटी तुम्हाला डोक्यावर घ्यायचाय. जरा ताट बसा. अटेन्शन. हॅलो आता साहेब म्हणेन मी तुमच्यासाठी एवढं गरजलो, एवढे भांडणं केले, एवढा अट्टहास केला. तुम्ही गळाईसाठी केला नाही. 200 कोटीत थकलात राजा हो तुम्ही. अजून भरपूर आणायचं आपल्याला. हाताची शोभा सांगितली. वाक्य काळजात उतरून घ्या मायबा. दिवसभर एवढे चांगले जगा, रात्री सुखाने झोप घेता आली पाहिजे. तारुण्यात एवढे चांगले जगा, म्हातारपण आनंदात गेलं पाहिजे. 4 महिने एवढे कष्ट करा, निदान 8 महिने सुखाने बसून खाता चालू पाहिजे. नाही परमार्थ करता आला, नाही काशी करता आली, नाही हजलं जाता आलं, नाही पंढरपूरची वारी जमली, नाही शिर्डीला जाता जमलं, पाथरीच्या मंदिरात पाऊल ठेवता आलं नाही, हरकत नाही. उभ्या आयुष्यामध्ये एवढे इमानदारीचं कर्म करा की पुन्हा एकदा याच ज्ञानोबा तुकोबाच्या आणि या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात आम्हाला जन्म भेटला पाहिजे. एवढं इमानदारीचं जगणं जगा. तुम्ही घरी सवाशीन जेव घालतात का महिला मंडळ. हॅलो, मी माईक घेऊन खाली येऊ का. झोपल्या का काय. सवाशणी जेव घालतात का इकडं. घालतात ना. वरणपोळी का पुरणपोळी. इथून पुढे विनंती असेल, सवाशीन घरी जेव घालताना कधी श्रीमंताची बाई बोलवायची नाही बरं का.
आपल्याला द्यायचं वावडे अशातला भाग नाही. ती बाई घरूनच टचून जेवून येते, नाश्ता करून येते, आल्यानंतर अर्धी पुरणपोळी काढू. हे तर पटतंय ना तुम्हाला? माना हलवा. खोटं बोलून तिच्या जी बिलुचूड असेल. अर्धी पुरणपोळी काढून ठेवेल, 4 भजे तरी उष्टी ठेवेल. आमटी जरा जमलीच नाही बरं का, कढीला फोडणीला तेल घातलं तो लोणी घातलं, तू तशीच मरणा बाई. तू उपाशी राहिले ना, कोणाच काही फरक पडणार आहे का? मला आश्चर्य वाटतं खेड्यापाड्यांमध्ये हे तर शेतकरीचे ना सगळे, का टाकले इकून? भूमीन नाहीत ना कोणी, शेतकरीच आहेत ना. मला आश्चर्य वाटतं पहाटे 5 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेपर्यंत तिला कामच काम, एवढं काम. सकाळी उठायचं, अर्धा एकरचं अंगण झाडायचं, सडा मारायचा, 4 जनावरचं शेण काढायचं, त्यांना 2 थोडे गवत आणायचं, 4 बकेटा कपडे धुवायचे, 2 पाट्या भांडे घासायचे, दुरडी भाकरी, कडेवर भाजी, घासणं पुसणं, दळणं काढणं, शेतातलं गुरांचं डोरांचं सगळं. पुरुष मंडळी लाख रुपये पगाराचा साहेब आहे जिल्ह्यातला आणि तालुक्यातला, पण त्याचा जेवढा रुबाब नाही ना, 500 रुपये रोज नसू दे एवढा रुबाब तुमचा शेतकऱ्याचा. लाख रुपये पगाराचा साहेब त्याच्या बायकोला कधी म्हणू शकत नाही चहा टाक म्हणून. त्याने चहा टाकणे म्हणणेच नाही, त्याने उठणे, टावेल घेऊन जाणे, आंघोळ करणे, चहा उकळणे, आपण बी पिणे, तिला बी देणे. 500 रुपये कमाई नसू दे एखाद्या माणसाची, रुबाबात सांगतो तो चहा घेऊन ये. चहा तुमच्या हातात आहे, तुमच्या टावेल सुद्धा आंघोळीच्या हातात आहे. खोटं बोलन त्याचे जे बिलुचूड असं, तुमच्या टावेल सुद्धा हातात आहे. एवढं सगळं शेतातलं काम करायचं, घरातलं दारातलं. शेतकऱ्यांमध्ये महिला शेतकऱ्यांना जास्त काम आहे, हे तुम्हाला पटो अथवा न पटो. पुरुष मंडळीला टेम्पररी काम आहे, पेरणी करणे, नांगरणी, वखरणी, फवारणी, बस संपलं. नांगरून मोकळे. दररोज काम महिला मंडळाला. काम नसलं, पाऊस पडला, पाऊस उघडला, रिकामी चक्कर का होईना मारून येते. गेल्याच्या नंतर वातीला मुठभर कापूस, मुठभर तुरीच्या शेंगा, 2-4 शेरण्या. आता कोणाच्या शेतातले मला विचारू नका. येताना रिकाम्या हाताने येतच नाही शेतकऱ्याची बायको. सर्दी जरी झाली साधी, 2 रुपयाची गोळी आणती, घरीच नीट होती. कोरोनाच्या काळामध्ये यांना सिम्पटम्स होते, शेजाऱ्याला पत्ता लागू दिला नाही. 2-2 टाइम 2-2 गिल्लास काढी उकळू पेल्या घरात, आणि घरीच नीट झाल्या. त्या फक्त शेतकऱ्यांच्या राण्याच आहेत. तुम्ही राजेच आहात आणि त्या तुमच्या राण्याच आहेत. वाजवा ना टाळी आता. शेतकरी कालही राजा होता, आजही राजा आहे, आणि तो उद्याही राजा राहणार. त्याचा हात कोणी धरू शकत नाही. 2 गोष्टी टाइमावर भेटल्या तर, निसर्गाने योग्य वेळी योग्य साथ दिली, त्याचा हात कोणी धरू शकत नाही. आणि सरकार मायबापानं त्याच्या मालाला योग्य वेळी योग्य भाव दिला तर शेतकऱ्याचा हात कधीच कोणी धरू शकत नाही. पण नेमकं आमचं असं झालं, माय झाली भगवती, बाप झाला मारुती. 12 महिने कष्ट शेतकऱ्याने करायचे आणि त्याच्या मालाचा भाव व्यापाऱ्याने ठरवायचा. फाशी घेणार नाही तर शेतकरी काय दिवाळी साजरी करण का दररोज? गुरुपाठ सरकार आहे आमच्या भारत देशातलं. म्हणून विनंती असेल, ज्याच्यामुळे 2 घास सुखाने खातो त्या बळीराजाला कधी विसरू नका, आणि ज्याच्यामुळे सुखाची झोप घेतो त्या भारताच्या जवानाला कधी विसरू नका. जय जवान, जय किसान. तुम्ही राजेच आहेत रे माझ्या दादानं, आणि ह्या राणे एवढं काम करते. त्या एवढं काम करून इमानदारीनं सांगायचा, पुरुष मंडळी तुमच्या लेकीसारखी माझ्यावर रुसू नका. कोणी आजोबाच्या वयाचे, कोणी वडिलाच्या वयाचे, कोणी भावाच्या वयाचे, इकडे काही आजी आईच्या बहिणीच्या वयाच्या. मला तुमची नात, तुमची पोरगी, तुमची बहीण समजा. 4 पोरी, 5वी समजा, 3 4थी समजा, 2 3री समजा, 1 2री समजा. पोरगीने मला वटीत घ्या. आता 2-2 टाइम कीर्तन करणारी पोरगी फुकटात भेटत असन तुम्हाला, तर कशात नाकारताय? माझ्यासारखी पोरगी भेटणार आहे का तुम्हाला महाराष्ट्रात तरी फिरून? मी काय तुमचं काही मागणार नाही बरं का, माझ्यावर रुसू नका. यांना दररोज कामे पुरुष मंडळी. या आतापर्यंत एखाद्या महिलेने तिच्या कामाचा हिशोब तुम्हाला कधी मागितलाय का? अजिबात नाही. आजपर्यंत तिने हिशोब मागितला नाही, कामाची कधी बरोबरी केली नाही. असं काय होतं कधी कधी घरामध्ये, 4-6 महिन्यातून एकदा हवामान खात्याचा अंदाज बिघडतो, बिना ढगाचा पाऊस पडतो, बिना सप्त्याचा काला होतो, बिना काल्याचा प्रसाद भेटतो. तसे तुम्ही चॅप्टर लोक आहात, पात्रीकर, तुम्हाला जास्त फोडून सांगायची गरज नाही. 4 बोट नवऱ्याने लावले, हे मी मारू नये असं म्हणत नाही, तो भारतीय पुरुषाचा अधिकारच आहे. भारतीय स्त्री मर्यादेत शोभते. मर्यादा हा स्त्रीचा सगळ्यात मोठा अलंकार आहे. माझी विनंती असेल, तुम्ही 50,000ची नोकरी करा, 1 लाखाची नोकरी करा, पण माझ्या माता भगिनींनो, ज्यावेळी खरेदीला जायचं असेल ना, 500 रुपयाची नोट नवऱ्याकडनंच मागा बरं का. खिशातून तो 500ची नोट काढून देतो, त्यावेळी त्याच्या नवरेपणाचा जो रुबाब असतो, जो ॲटिट्यूड असतो, त्या ॲटिट्यूडला आयुष्यभर कोणाची नजर लागता कामा नये.
तर संसार सुखाचा आहे. आणि दुसरी विनंती पुरुष मंडळीला, पितृवर्ग, बायको जर रक्षाबंधन भाऊबीजला माहेरी गेली, तुम्हाला नाही पटत ना, घर 3 टाइमदा झाडून घ्या, 3दा पुसून घ्या. नाही तुम्हाला पसारा आवडत तर, पण विनंती असेल, ज्या दिवशी बायको येणारे असं कळणार 3 तास आधी घरात पसारा करून ठेवायचा. ती आल्याच्या नंतर तिला सगळा राडा दिसतो, ती कपाळाला हात लावती, ती म्हणते मी म्हणून बरं आहे. दुसरी एखादी असती तर, आम्ही माया आहोत, आम्हाला अस्तित्व सिद्ध करण्याची सवयच आहे, ती माया आहे, तिला कळू द्या, माझ्याशिवाय संसार काही सफल होऊ शकत नाही. बस रागात आली तर दरवाजा उघडायचा आणि तिच्याकडे 2 मिनिटं सेकंद राजेश खन्नासारखं पाहिजे, बाई तू ये म्हणून माझा संसार आहे, नाही तर मला एकट्याने का पेलो तो का संसार. असं जुळवाजुळव करून घेता आलं तर संसार सुखाचे येतं. विठ्ठल गरीबाच्या बायकोला पहा तुम्ही, एवढी राबणार काम करणार, रोग नाही ना राग नाही. श्रीमंताचं फार मोठा उघडी, 2 ताळी बिल्डिंग, RCC, गिझर पासून AC ची सगळी व्यवस्था, सगळीकडे POP केलेलं, सगळीकडे उजेड. फरशी पुसायला बाई, धुणं धुवायला मशीन, भांडी घासायला बाई, स्वयंपाकाला बाई. हिला फक्त वर पायऱ्या 30 चढून जायचं आणि 30 पायऱ्या चढून खाली यायचं. 30 पायऱ्या चढती उतरती, बिचारी 3दा खाली बसती. तेवढ्या कसनुसं होतं. भोंडा येतात, चक्रा येतात, उचलू फेकीत. रक्त कमीला काय घासलेट भराव का काय, ती बी राशन मध्ये बंद झालं. दड ही जाईना, ते बिचाऱ्याला बी मोकळं करीना. श्रीमंताच्या बाईला नाही तर सकाळपासून लेकरा बाळांचं करता ज्या बाईच्या मुखात अन्नाचा घास गेला नाही, जिच्या पोटात अन्नाचा कण नाही, बरोबर अशा गरीब मजुराच्या बायकोला तुमच्या शेतात खुरपायला आली, कापूस वेचायला आली, भांडे घासायला आली, बरोबर 12ला घराच्या आत बोलवा, हळदी कुंकू द्या, पुरणपोळीचं ताट तिच्या समोर सरकवा. ती बाई सगळं ताट चाटून पुसून खाते. वाटलंच एखादी पुरणाची पोळी 10-5 भजी पेपरमध्ये गुंडाळून द्या. ती बाई जाईल, घरी गेल्याच्या नंतर तव्यावर गरम करते, तिच्या लेकरांना लहान बसून जेवू घालते. माईबाप ऐका, ज्या दिवशी गरीबाच्या झोपडीमध्ये पुरणपोळीचा गोड घास मुखामध्ये जातो, त्या गरीबाच्या मुखावरचं समाधानाचं असून त्यांच्या डोळ्यातले आनंदाचे 2 अश्रू, त्या दिवशी पंढरीच्या पांडुरंगाचं, शिर्डीच्या साईनाथाचं दर्शन तुम्हाला त्या भिकाऱ्याच्या झोपडीत झाल्याशिवाय राहणार नाही. अरे गरीब उनका कोई मजहब नहीं होता, उनको रोटी खिलाने वाला ही उनका भगवान होता है. मंदिर और मस्जिद वो लोग जाए कि जिनके पास फुर्सत हो. अरे हमारा तो फर्ज बनता है कि किसी रोते हुए बच्चे को हसाया जाए. हाताची शोभा दान धर्म करण्या, कशात आहे पायाची शोभा. पाऊले चालती दुकानाची वाट, काही इंची पायी 5च्या नंतर लिजिम खेळतच चलत येत. आउट ऑफ कव्हरेज एरिया, इस रूटीन की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद दोबारा कोशिश कीजिए. आणि किमान पिणाऱ्याला आपलं चॅलेंज आहे, सकाळी टाकली की संध्याकाळी उतरते, पुन्हा संध्याकाळी टाकावीच लागते. नशाच करायची असेल तर ती काय करतात, जिची व्हॅलिडिटी संपत राहते. नशाच करायची असेल तर लाईफ टाइम करा ना, एकदा रिचार्ज केलं की पुन्हा संपायची गरजच नाही. जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह को पी तो रात को उतर जाएगी. प्याला पीना हो तो हरि नाम का पियो पगले, तेरी पूरी जिंदगी सवर जाएगी, तेरी पूरी जिंदगी सवर जाएगी. नशाच करायची असेल तुम्हाला, व्यसनच करायचं असेल तर समाजसेवेचं व्यसन करा. व्यसनच करायचं असेल तर राष्ट्रसेवेचं व्यसन करा. व्यसनच करायचं असेल तर एखाद्या व्यवसायाचं व्यसन करा. ज्याला जीवन समृद्ध करायचं त्याने रात्रीचे मित्र कमी करायचे आणि सकाळचे मित्र वाढवायचे. समजत आहे तुम्हाला. झोपले का काय, रात्रीचे मित्र कमी करा हो, करा रे राजा हो, सकाळचे मित्र वाढवा. रात्रीचे मित्र जीवन उद्ध्वस्त करतात, सकाळचे मित्र जीवनाला दिशा देणारे असतात. गैरों के पीछे भागते और फिर कहते की धोका हो गया. एक वेळेस पंगत चुकली तर एक वेळेस जेवण वाया जाईल, पण आयुष्यात संगत चुकली तर आयुष्याचं वाटोळ व्हायला क्षण सुद्धा लागत नाही. व्यसन करायचं असेल तर चांगल्या गोष्टीचं. ज्ञानोबा तुकोबाने थोडी थोडी घेतली. मीराई मुक्ताई जनाईने, मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई, लोक लाज की नहीं खबरियां हो. मीरा दीवानी हो गई रे, मीरा मस्तानी हो गई.
पायाची शोभा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नाही डोळे तुम्ही घ्या रे सुख तुम्ही ऐका रे कान घेई घेई माझे वाचे नरदेहाची सार्थकता सांगितली भक्ती करण्यामध्ये नवरात्राच्या 9 दिवसामध्ये नवविधा भक्ती अंगीकारणं आणि 10व्या दिवशी ज्ञानरूपी परमात्मा अंतःकरणात प्रगट करणं अंतःकरणावर इंद्रियावरती विजय प्राप्त करणं याचंच नाव आहे खरी विजयादशमी हाच खरा दसरा म्हणून नवविधा भक्तीचं स्वरूप म्हणून नवरात्रीचे 9 दिवस आहेत त्यातला हा आज द्वितीय दिवस प्रथम शैलपुत्री द्वितीय ब्रह्मचारिणी आज ब्रह्मचारिणी स्वरूपामध्ये त्या भगवती जगदंबेचं पूजन केलं जातं आणि हा सगळा जुळून आलेला पर्व काळे नवरात्राचा सुद्धा पर्व काळे आणि साईनाथांच्या मंदिराचा हा आनंदाचा महोत्सव निधी मंजूर झाला म्हणून 90 भक्तीपैकी जीवन एक तरी भक्ती करावी पण 90 भक्तीपैकी तुमच्याकडून एकही भक्ती सहज शक्य होत नसेल महाराज सांगतात हरकत नाही वाट्याला आलेलं कर्म प्रामाणिकपणे करा सेवक असाल मालकाची सेवा शिष्य असाल गुरुची सेवा पुत्र असाल माईबापांची सेवा आणि पत्नी असाल उभ्या आयुष्यामध्ये आपल्या सौभाग्याची नामपतीची सेवा प्रामाणिकपणे करणे हीच खरी ईश्वर भक्ती स्वामी काजा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवत भजन करूयात आपण सर्वांनी हात वरती घ्या जो व्यक्ती हात वरती घेणार नाही त्याला त्याच्या बायकोची शपथ जी बाई हात वर घेणार नाही तिला तिच्या नवरीची शपथ बाकीचे म्हणतील सुटलो रे बाबा आपल्याला घरच्याच नाही तुम्हाला अशा हाणणारे बायका भेटत्या नाही 2-2 टाइम हाणलं तर मग बोला रे माझ्या दादा हो हात वरी घेऊन टाळ्या वाजून भजन केलं तर मग जीव लावणारे बायका भेटतील ज्याला वाटतंय आपल्या बायकोने आपल्याला ढासपूस करू नये त्याने भजन करायचंय हरी विठोबा रघुमा जो टाळी वाजवणार नाही त्याला साई बाबा पाहून घेते टाळी ज्ञानोबा आपल्यासाठी आपण जोरदार टाळी वाजवूया नियोजन फार सुंदर केले एकदा संयोजक आयोजक नियोजकांसाठी जोरदार टाळी वाजवा फार सुंदर सगळ्या गोष्टी त्याच्यात तुम्ही कमी पडले मंडप भरून काढायला
ही तुमची कमतरता आहे बरं का. आयोजक नियोजकांनी सुंदर नियोजन केलं. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. माझा वेळ संपून गेला. वाट्याला आलेलं कर्म जो प्रामाणिकपणे करतो, सेवक असाल तर मालकाची सेवा, शिष्य असाल तर गुरुची सेवा, पुत्र असाल तर माय बापांची सेवा. एक लड़की देखने के लिए जाओ तो 10-10 खड़ी रहती है. ये जवानी का जज्बा है, पर एक माँ मर जाए तो लाखों में नहीं मिलती. हे माँ बाप की दुआ का असर आहे. तुमची वाट कधी लागते याची वाट बघणारं जग असेल, पण वाया गेलेला पोरगा आणि वाया गेलेली पोरगी जिवंतपणीच नाही तर मेल्यानंतर सुद्धा योग्य वाटेवर कधी येते याची वाट पाहत राहते. जगाच्या पाठीवरती ती फक्त आमची माता आहे. श्रीमंत असाल तर जग मागे पुढे असेल, देखणे दिसत असाल हजार मुली सौंदर्यावर फिदा असतील, आवाज गोड असेल तर लोक आवाजावर प्रेम करतील, तुम्ही गोड बोलत असाल लोक तुमच्या शब्दावर प्रेम करतील, पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातेचं अंतःकरण. या मातृत्वाची सर जगातल्या कुठल्याच पात्राला येऊ शकत नाही. म्हणून तिसरी भक्ती पितृवचन. पुत्र असाल तर माई बापांची सेवा प्रामाणिकपणे करणे, पत्नी असाल तर पतीची सेवा. सेवापती वाट्याला आलेलं कर्म जो प्रामाणिकपणे करतो, हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या सत्य बोली मुखी, हीची विष्णूची महापूजा. दुःखवी अनेकांच्या दुःखी, हीची विष्णूची महापूजा. का हो तुकोबार आहे, जीवनात कर्म प्रामाणिकपणे झालं तर ती सेवा ईश्वर चरणी समर्पित होतेच का. तुकोबारायांनी सांगितलं, मनात दृढ निश्चय असेल तर का शक्य होऊ शकत नाही. भैरवी अभंगाचा शेवटचा चरण. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, बळ, निश्चयाचे बळ, याचे बळ, निश्चयाचे बळ.
वाजवा एकदा जोरदार टाळी. निश्चयाचे बळ तुका म्हणे तिची फळ, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही. तुझ्या मनात दृढ निश्चय असेल तर माणूस काय करू शकत नाही. लहरों से डर के नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी, अरे मंजिलें तो उन्हीं को मिलती जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों में उडान होती. असाध्य ते साध्य करिता सायास, कारणाभ्यास तुका म्हणे. प्रयत्ने वाळूचे कन रगडिता तेलही गळे. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही. तुझ्या मनात दृढ निश्चय असेल तर माणूस काय करू शकत नाही. झालेली हरिकीर्तन रूपी सेवा सच्चिदानंद सद्गुरू साईनाथांच्या चरणी समर्पित करून सर्व प्रार्थीकर ग्रामस्थांचे पुनश्च एकदा धन्यवाद. ज्यांच्या वतीनं या सुंदर सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असे विधान परिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य तथा विश्वस्त श्री साई स्मारक समिती पाथरी, माननीय आमदार श्री बाबाजानी दुराणी साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी सुंदर अशा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. एकदा दुराणी साहेबांसाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. माझा थोडासा रॉंग नंबर लागला. मी त्यांना समजत होते तुम्ही येत म्हणून, तुम्ही यायच्या आधी. मला तसं वाटलं फोटोमध्ये पाहून, कारण कधी अजून साहेबांची प्रत्यक्ष भेटच झाली नव्हती. फार अट्टहास करून या ठिकाणी पाथरी भूमीला फार मोठा न्याय भेटला आणि साईनाथांचं फार मोठं मंदिर या ठिकाणी, डोळ्यांचं पारणं फेडणारं मंदिर या ठिकाणी उभं राहतंय. ही निश्चित पाथरी ग्रामस्थासाठी आणि आपल्या संपूर्ण परिसरासाठी ही फार मोठी स्वाभिमानाची बाब आहे. आणि सर्वांच्या प्रयत्नातून, सर्व भक्त समुदायाच्या अथक परिश्रमातून, सगळ्या वादातून या ठिकाणी न्याय भेटला आणि धडाडीचं नेतृत्व म्हणून या ठिकाणी आदरणीय दुराणी साहेब या परिसराला लाभले. वाजवा की टाळी. म्हणजे धर्माचा उदो उदो होत असेल आणि व्यक्ती धर्मासाठी जर कार्य कर, धर्मो रक्षयति रक्षितः, तुम्ही धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल. धर्मनिरपेक्ष भाव ज्यांनी बाजूला ठेवून राम मंदिर असेल, हनुमान मंदिर असेल, इतरही असंख्य मंदिरे या परिसरामध्ये आणि असंख्य विकासाची कामे विकास पुरुष ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झाली आणि अखंडितपणे सद्गुरू साईनाथ महाराज, राम रहीम दोघंही तुम्हाला बळ देऊन हे कार्य सफल करत असताना आणि तुमच्या हातून अशीच अखंडपणे जनसेवा, ईश्वर सेवा घडत राहू. मी सांगितलं तुम्हाला हज करायची गरजच नाही गड्या. तुम्ही समाजाचं हित करत राहिलात ना तर तुमचं हज इकडंच आहे. आता अशीच अखंडपणे तुम्ही धर्मनिरपेक्षपणे, सोज्वळपणे सर्व समाजाची सेवा अखंडितपणे तुमच्या हातून अशीच घडत राहावी आणि परमात्मा ती शक्ती तुमच्यामध्ये प्रदान करून देवत. आणि उत्तरोत्तर आम्हाला तुम्हाला मोठं झालेलं पाहायचंय. कारण तुम्ही जेवढे मोठे व्हाल तेवढा आमचा फायदा होणार आहे सगळ्यांचा. आणि उत्तरोत्तर धर्माचं कार्य, समाजहिताचं कार्य अशा व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून असं अविरतपणे, अखंडितपणे घडत राहो ही सद्गुरू साईनाथांच्या चरणी प्रार्थना करून साईनाथांकडे मोठ्या आशेने प्रार्थना करूयात. या परिसरामध्ये आणि संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये नाही तर भारत देशामध्ये सगळा तरुण वर्ग व्यसनापासून बाजूला जावा, फॅशन आणि व्यसन यापासून बाजूला जावा आणि एक समृद्ध भारत जगाच्या समोर उभा राहावा, महासत्ता असा भारत जगाच्या समोर उभा राहावा अशी सद्गुरू साईनाथांच्या चरणी प्रार्थना करून सर्व वारकरी मंडळी असतील, सर्व संत महंत, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा साष्टांग प्रणिपात करून सर्व श्रोते सज्जन, परिसरातील सर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक नेतृत्व मी तुमच्याकडे देते. आता ते माझं आठवून घेते. सर्वांचे एकदा पुनश्च धन्यवाद. कोणाचं हुकून चुकून नाव घ्यायचं राहिलं असलं तर बरं का. सर्वांचे धन्यवाद. हरिकीर्तनासाठी चित्रीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातील नावाजलेलं यूट्यूब चॅनल अस्सल कीर्तनकार आणि वारकरी तडका, धूम मराठी फेसबुक पेज, या सगळ्या यूट्यूब चॅनलचे फेसबुक पेजचे निर्माता सर्वा प्रोप्रायटर या ठिकाणी रामेश्वर दादा पौळ उपस्थित राहिले. त्यांच्याबरोबर उपस्थित असलेले आमच्या अण्णा क्षमा सभे पर का, मी नेहमी तुमच्या नावात कन्फ्यूज होऊन जाते. नाना उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद. सर्वांनी अस्सल कीर्तनकार वारकरी तडका या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा, शेअर करा, घंटीचं बटन प्रेस करायला तेवढं विसरू नका. वाणीला पूर्ण विराम. जय श्रीराम. ज्ञानेश्वर माऊली.